नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्या महाराष्ट्र सरकारच्या विविध ज्या स्कीम चालू आहेत विद्यार्थ्यांसाठी ट्रेनिंगसाठी, तर त्या ट्रेनिंगसाठी ज्या योजना सुरू आहे आता सध्या, जसे की TRTI आहे, भारती आहे, सारथी आहे किंवा महाज्योती आहे. तर विविध कॅटेगरीसाठी विविध योजना या ठिकाणी चालवल्या जातात. तर त्या योजनेमध्ये जे विद्यार्थी ॲप्लिकेशन करतात, तर त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी एक परिपत्रक जारी केलेलं आहे. तर काही विद्यार्थी या ठिकाणी जॉब करत असतानासुद्धा जी योजना आहे, तर त्या योजनेचा या ठिकाणी लाभ घेत असताना त्या ठिकाणी त्यांना तक्रारी गेलेल्या आहे. आणि त्या तक्रारी कशासाठी आहे आणि आपल्याला या ठिकाणी परिपत्रक कशा पद्धतीचं आलेलं आहे, तर तेच आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, जेणेकरून आपण TRTIच्या योजनेमध्ये असेल किंवा भारतीच्या योजनेमध्ये असेल आणि सारथी किंवा महाज्योतीच्या, तर त्यांच्यासाठी या ठिकाणी सगळ्यांसाठी ही महत्त्वाची माहिती ठरणार आहे. तर त्यासाठीच आपण या ठिकाणी आपल्यासाठी आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो एक परिपत्रक या ठिकाणी दिलेलं आहे. तर ते परिपत्रक आहे महाज्योती महाराष्ट्र राज्य नागपूर. तर आपण या ठिकाणी तारीखसुद्धा चेक करू शकतो, 16/4/2025 रोजी या ठिकाणी हे परिपत्रक जे आहे ते जारी करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो जे परिपत्रक आहे ते या ठिकाणी महाज्योतीतर्फे या ठिकाणी जी योजना चालू झालेली होती 2021-22 आणि 23च्या विद्यार्थ्यांसाठी, तर त्यामध्ये त्या ठिकाणी ज्या 2021-22 आणि 23मध्ये जी बॅच असेल विद्यार्थ्यांची, तर त्या बॅचमधल्या विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी तक्रारी गेलेल्या आहे म्हणजे ऑफिसला. तर त्यांनी या ठिकाणी आपल्याला परिपत्रक दिलेले आहे. विद्यार्थी नोकरी व्यवसाय करत असतानाही नोकरी करत नसल्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले, तसेच वेळोवेळी 6माही अहवालामध्ये सुद्धा असे प्रमाणपत्र सादर करीत आहेत. त्याचबरोबर प्रगती अहवालासोबत जोडण्यात आलेल्या हजेरीपटसुद्धा चुकीचे सादर करून गैरहजर कालावधी देखील हजर असल्याचे दाखवण्यात येत आहे. तर मित्रांनो, काही विद्यार्थ्यांनी जॉब करत असतानासुद्धा या ठिकाणी जे प्रतिज्ञापत्र आहे ते आम्ही जॉब करत नाही असे प्रतिज्ञापत्र लिहून त्या ठिकाणी ॲप्लिकेशन आहे ते त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि जे लाभ आहे, तर TRTI असेल, भारती असेल, महाज्योती असेल आणि सारथी असेल, या विविध ज्या स्कीम आहे यांच्यामधून जर त्या विद्यार्थ्यांनी 2021-22 आणि 23च्या वर्षात घेतला असेल, तर त्यांच्यासाठी या ठिकाणी हे जे परिपत्रक आहे, तर ते परिपत्रक या ठिकाणी दिलेलं आहे. तर सदरची बाब अत्यंत गंभीर असल्याने सर्व छात्रवृत्तीधारक विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की विद्यार्थ्यांनी महाज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्थेस किंवा म्हणजेच महाज्योती नागपूर संस्थेस खोटी चुकीची माहिती सादर केल्याचे आढळल्यास तक्रार आल्यास महाज्योती मार्गदर्शक तत्वानुसार आपणास अदा करण्यात आलेल्या अधिछात्रावृत्तीची सर्व रक्कम वसूल करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. तर मित्रांनो, या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी खोटी माहिती भरून आपले ॲप्लिकेशन केलेले होते आणि त्या ठिकाणी जो लाभ आहे तो घेतलेला आहे, तर त्या विद्यार्थ्यांच्या ज्या तक्रारी आलेल्या आहे किंवा निदर्शनास आल्या, तर त्यांनी जो लाभ घेतलेला आहे तो त्या ठिकाणी परत वसूल केला जाणार आहे आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली जाणार आहे. तर त्यासाठी आपण या ठिकाणी TRTIच्या किंवा भारतीच्या आणि सारथी किंवा महाज्योतीच्या विविध ज्या स्कीम चालू आहे, तर त्यांच्यात आपण या ठिकाणी खोट्या रीतीने ॲप्लिकेशन करून आपण लाभ घेण्यासाठी या ठिकाणी ॲप्लिकेशन करू नका, जेणेकरून आपल्याला भविष्यात या ठिकाणी अशा प्रकारची जी प्रॉब्लेम आहे ती यायला नको. तर त्यासाठीच या ठिकाणी परिपत्रक या महाज्योतीच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. तर आय होप मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल माहिती कशासाठी आहे आणि आपण काय करायला नको इथे. तर त्यासाठीच आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो. तर आमचे जे मित्र असेल त्यांनाही हा व्हिडिओ आहे तो पाठवायचा आहे, जेणेकरून त्यांना माहिती असायला पाहिजे की एकदा फॉर्म भरून